बोला बोला बोला, लाजू नका. काय सीतामातेची कहाणी सांगा. काय नाही, लाजू नका. लाजले तर काय, मी काय म्हणतो, लाजायचं नाही. लागलं तर हे घ्या हातात मोबाईल, माईक घ्या. तुम्ही लाजतात लावर. मस्त आता गोष्ट सांगत होते बाबा. तुम्ही जर नाही सांगणार तर पुढच्या पिढीला कसं कळणार आपल्या भारताचा इतिहास लोकांना. जे पाठवलं होतं ते इथंच पाठवलं होतं का? आणि विचारा, लक्ष बोला, हातात धरा फक्त, बोला तुम्ही. हातात धरा, बोला. तुम्ही विचार, तुमचं बोलणं चालू आहे ना, हातात धरा ते. मी कुठे काय बोलते का? अरे लय लाजतात राव तुम्ही भावा. आता काय हा, तुमचं बोलणं चालू द्या, विशेष नाही. आपण मी मध्येच आहे, तुमच्या सोबतच आहे मी पण. जाऊ द्या. लक्ष्मणची रेषा कुठे काढली होती? मुक्तेश्वर. घटेश्वर. हे घटेश्वर मंदिर ते सिद्धेश्वर. ते आता ते तो दिसतोय जुनं मंदिर एकदम. मंदिर एवढं काय जुनं वाटत नाही, पण असं का? मला वाटलं तिथं बांधकाम केलंय काय, त्याचं काहीतरी कोणतरी सांगितलं होतं की बाबा ते मंदिर पहिले दबलेलं होतं, ते खोदून काढलेलं बाजूला. मी जे मंदिर आपण गेलो ना, ते पाणीकडे जात नाही ते तिकडं, तर त्याच्यामध्ये ते बाजूला असे दगड काढलेले साईडला. म्हणजे ते डोंगर होतं पहिले, ते डोंगर काहीतरी खोदून ते बाजू केला. असं आहे का? पण काय कचरा केला हो, पाहिलं तिथं कपडे टाकलेले सगळे. इथं बी काय पालन भर झालं तरी जाळ्या बसवलं, ते चांगलं केलं. गंगा नदी तास किती आहे असं होत. ते पण आहे, नाहीच सगळं संपलं आता. ते तर आहेच, ते तर आहेच. बाबा काय होतं माहितीये का, मी माझी सुरुवात 15-16 जेव्हा मी इथं पहिल्यांदा आलतो, त्या टायमाला लय भारी वाटलं. कचरा बी दिसत नव्हता मला, हे जे साडे कपडे दिसले कचरा बी नव्हता, एवढं भारी वाटत होतं. सुरुवात जेव्हा मी केली आयुष्याची तिथून सिद्धेश्वर, त्या आयुष्यात थांबलो नाही. आता ही नवीन गोष्ट सुरू करतोय, त्या गोष्टीला आपण मी सुरुवात इथूनच करतोय, घटेश्वर पासून. पण जेव्हा मी येतोय ते लोक जे कचरा टाकताय, आंघोळ करतात, ठीक आहे, त्याचा काही विषय नाही. आंघोळ करताय चांगली गोष्ट, पाणी टाकू नका, हे कचरा करू नका. कारण तुम्ही करताय ते ठीक आहे, पण ते लोकांना दिसते. आणि ते जाऊन जाणार कोणार आहे, ते पाणी आपल्यालाच प्यायला. आता गोदावरीचं पाणी बघा, पैशांचं पाणी बघा, आपल्यालाच प्यायला भेटते ना. लोकांचे ह्या पाण्यावरती पिकं चालतात.
मग हेच पाणी सगळ्या गोष्टी बदलतात आयुष्यात. आणि याच्यात तुम्ही कचरा आता पैठणचं पाण्यासाठी म्हणा कुठून पाणी येतं तेच पाणी तिकडे येतं ना. हेच पाणी नाही. ही पाणचवली येते पैठणला. आणि लोक मन मोकळं पण देवाचं जाऊन नावा करण्यासाठी कचरा टाकून देतात. एक तर बाई पाहिली होती मी की कचरा टाकते आता देवाचं फार गिर आणि ती कॅरी बॅग मध्ये ते हात गुटली टाका तर टाका आता हात काढून टाका ना. ती डायरेक्ट कॅरी बॅग घेतल्या तशी टाकली पाण्यात. मी म्हणे काय हे? धार्मिकपणासोबत तुम्ही काही गोष्टी थोडा आचरणात आणा माझं म्हणणं. माझं म्हणणं एकच आहे, करा. बोला आता एवढं पण तुम्ही जे काम करता हे तुम्हाला पुण्यच भेटले ना. ते केल्यानंतर काय त्याचा काय हो पूर्ण मला बोला तुझ्या पोराला चला चांगलं वाटलं बोलून मन मोकळं झालंय का. मला आता तुमचा कोणाचा नंबर द्या मी पैसे पाठवतो. बोलवा बाबाला बोलवा. हा अरे वा नक्की नक्की ही काय विचारायची गोष्ट आहे नाही. मी तर म्हणतो तुम्ही घरी पण या. जाणं होते आपल्या नंबर